तर देशातील सर्वात लांब दुहेरी बोगदा महामुंबईमध्ये झालेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले। ठाणे बोरिवली दरम्यानचं अंतर त्यामुळे कमी होणार आहे। 1.5 तासाचा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये होणार आहे। ठाणे बोरिवली ट्विन टनेलचं आज शुभारंभ या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। एक अतिशय आनंदाचा दिवस ठाणे आणि मुंबईकरांच्या आयुष्यातला आहे। खरं म्हणजे ठाणे बोरिवली हा ट्विन टनेल याची कामाची सुरुवात आपण पाहिली। 2028 पर्यंत हा पूर्ण होईल अशी कामाची संकल्पना केलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, खरं तर ठाणे ते बोरिवली या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अडचणी होत्या, मात्र हा बोगदा झाल्यामुळे आता या अडचणी दूर होणार आहेत। किती महत्त्वाचा आहे हा कार्यक्रम आणि हा बोगदा होणं? अगदी बरोबर आहे जगदीश, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकर नागरिक जे आहेत त्या घोडबंदरवरच्याच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त होते। कारण ठाण्यापासून बोरिवलीला जायचं म्हटलं तर नागरिकांना 1.5 ते 2 तास एवढा वेळ लागत होता। 11.84 किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा आहे। मात्र आता या सगळ्या दुहेरी बोगद्याचा शुभारंभ झाल्यानंतर, या बोगद्याला सुरुवात झाल्यानंतर कुठेतरी ठाणेकर नागरिक सुटकेचा निश्वास घेऊ शकतात। कारण ज्यावेळेस हा बोगदा तयार होईल त्यावेळेस 10 ते 15 मिनिटांमध्ये हाच प्रवास करता येईल। ठाणेकरांच्या वेळेची बचत होणारच आहे, मात्र वाहतूक कोंडी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात दूर होईल। कारण वाहतूक कोंडीचा त्रास हा गेल्या अनेक वर्षांपासून या घोडबंदर वासियांना भोगावा लागतोय आणि त्याच्यातूनच सुटका करण्यासाठी या दुहेरी टनलचा मार्ग जो आहे तो राज्य शासनाने काढला होता आणि याचं काम सुरुवात झालेली आहे। नायक अशा या टीबीएम मशीनचं नाव आहे आणि एकंदरीतच या टीबीएम मशीनला एक अनन्यसाधारण महत्व आहे। कारण उच्च तंत्रज्ञानासह ही मशीन बनवण्यात आलेली आहे। सिंगल हार्ड रॉक टीबीएम अशा प्रकारची ही मशीन आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे काम होईल आणि मे 2028 पर्यंत हा जो मार्ग आहे हा मार्ग ठाणेकर आणि बोरिवलीकरांसाठी त्यामुळे घोडबंदर आहे। रोडवरील वाहतूक कोंडी त्यामुळे सुटण्यासाठी मदत होईल। कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा।